एका घरात एक 95 वर्षीय महिला एकटी राहते. रोज सकाळी घरकाम करणारी महिला येते, पण त्या दिवशी घरात प्रवेश करताच तिच्या पायाखालची जमीनच सरकते. खाट्यावर वृद्ध महिलेचा मृतदेह. आणि या संपूर्ण घटनेला आणखी गूढ बनवणारी गोष्ट म्हणजे त्यांच्या अंगातील सोन्याचे दागिने गायब. सुरुवातीला नैसर्गिक मृत्यू असल्याचं सांगितलं जातं, पण काही तासांनी पोलिसांना एका IPS अधिकाऱ्याचा फोन येतो. माझ्या आईचा मृत्यू संशयास्पद आहे, ही हत्या असू शकते. मग प्रश्न असा आहे, 95 वर्षाच्या इंद्रावती यांच्यासोबत नेमकं काय घडलं? घरात कोण घुसलं होतं आणि दागिने कुठे गेले? चला जाणून घेऊया संपूर्ण घटना. ही धक्कादायक घटना उत्तर प्रदेशातील आंबेडकर नगर जिल्ह्यातील रुधा धामरुवा गावातील आहे. मृत महिलेचं नाव आहे इंद्रावती. त्या 2016च्या बॅचचे IPS अधिकारी आशुतोष मिश्रा यांच्या आई होत्या. इंद्रावती आपल्या गावातील घरात एकट्याच राहत होत्या. घटनेच्या आदल्या दिवशी आशुतोष मिश्रा एका शालेय कार्यक्रमासाठी बाहेर गेले होते. कार्यक्रम आटोपल्यानंतर ते लखनौला परतले, पण त्यानंतरच्या सकाळी समोर असं काही दृश्य आलं, ते धक्कादायक, अत्यंत वास्तव धक्कादायक होतं. नेहमीप्रमाणे घरकाम करणारी महिला सकाळी सुमारे 9 वाजता इंद्रावती यांच्या घरी पोहोचली. तिने घरात प्रवेश केला आणि काही क्षणातच तिला इंद्रावती खाटेवर मृतावस्थेत दिसल्या. त्यांच्या तोंडात कापडाचा बोळा असल्याचं आढळलं. चेहऱ्यावरही रक्ताचे डाग दिसले. घाबरलेल्या अवस्थेत घरकाम करणाऱ्या महिलेने तातडीने पोलिसांना माहिती दिली. पोलिसांनी घराची पाहणी केली आणि त्याचवेळी आणखी एक महत्त्वाची बाब समोर आली. इंद्रावती यांच्या अंगावरील सोन्याचे दागिने गायब होते. सोन्याची साखळी, नथ, कानातील दागिने आणि पैंजण घरातून गायब असल्याचं तपासात समोर आलं. म्हणूनच पोलिसांसमोर आता एक मोठा प्रश्न उभा राहिला. हा चोरीचा प्रकार होता की चोरीच्या आड आणखी काही गंभीर कारण दडलं आहे? प्राथमिक संशय घरात घुसलेल्या चोरट्यांवर व्यक्त केला जात आहे. मात्र या घटनेमागचं खरं कारण अद्याप तपासाचा विषय आहे. या प्रकरणात आणखी एक महत्त्वाची गोष्ट समोर आली. 16 ऑगस्ट या दिवशी दुपारी 1:13 रमेशचंद्र मिश्रा नावाच्या व्यक्तीने पोलिसांना फोन केला. त्यांनी इंद्रावती यांचा मृत्यू हृदयविकाराच्या झटक्याने झाल्याचं सांगितलं. पण त्यानंतर दुपारी सुमारे 2:30 IPS अधिकारी आशुतोष मिश्रा यांनी स्वतः पोलिसांशी संपर्क साधला. त्यांनी आईचा मृत्यू संशयास्पद असल्याचं सांगितलं आणि आईच्या अंगावरील सोन्याचे दागिनेही गायब असल्याची माहिती दिली. म्हणजेच काही तासातच या घटनेचं स्वरूप बदललं. नैसर्गिक मृत्यूच्या माहितीपासून थेट संशयास्पद मृत्यूपर्यंत. घटनेची माहिती मिळताच वरिष्ठ पोलीस अधिकारी आणि फॉरेन्सिक पथक घटनास्थळी पोहोचलं. घराची पाहणी करण्यात आली, पंचनामा करण्यात आला. प्राथमिक तपासात मृतदेहावर कोणत्याही ठळक जखमा किंवा घरात मोठी झटापट झाल्याच्या खुणा आढळल्या नसल्याचं पोलिसांनी सांगितलं. मात्र मृतदेहाची स्थिती आणि तोंडात कापडाचा बोळा आढळल्याने पोलिसांनी या घटनेकडे गांभीर्याने पाहण्यास सुरुवात केली. आता या प्रकरणातील सर्वात महत्त्वाचा पुरावा म्हणजे शवविच्छेदन अहवाल. 3 डॉक्टरांच्या पथकाकडून व्हिडिओग्राफीच्या माध्यमातून शवविच्छेदन करण्यात आलं. या अहवालातून इंद्रावती यांच्या मृत्यूचं नेमकं कारण स्पष्ट होण्याची शक्यता आहे. त्यांचा मृत्यू नैसर्गिक होता आणि जर हत्या झाली असेल तर घरात प्रवेश करणारा व्यक्ती किंवा तो व्यक्ती कोण होता? या प्रश्नांची उत्तर आता पोलिसांच्या तपासातून समोर येणार आहे. एका 95 वर्षीय महिलेचा घरात मृत्यू होता, अंगावरील दागिने गायब, सुरुवातीला नैसर्गिक मृत्यूची माहिती आणि त्यानंतर IPS मुलाने व्यक्त केलेल्या हत्येचा संशय. या सगळ्यांमुळे आंबेडकर नगरमधील हे प्रकरण सध्या चर्चेचा विषय बनलं आहे. पण या घटनेमागचं खरं गूढ काय आहे? इंद्रावती यांच्या मृत्यूमागे चोरीचा हेतू होता की आणखी काही? पोलिसांच्या तपासातून आणि शवविच्छेदन अहवालातून या प्रश्नांची उत्तरं समोर येण्याची प्रतीक्षा आहे. या प्रकरणाचा तपास सुरू असून अंतिम सत्य अधिकृत तपासानंतर स्पष्ट होईल. अशाच बातम्यांसाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.